तुला अनुभवलं आहे दादाचं दुखणं, आमचं सांभाळ. 6 लेकराला सांभाळून दुकान चालवलं. दुकान शेतात जात होतीस एवढं करून बाजार दादा सोबत बघितला. याबरोबर आम्हाला जीव लावून शिस्त मात्र कडक लावली, स्वच्छता शिकवली, सहनशीलता तुझ्याकडूनच मिळाली. आम्हाला आज हा कठीण प्रसंग आम्ही स्वतः सावरतो, याला कारण तू आहेस. तुझ्याकडे बघून शिकलो आम्ही. दादा गेल्यानंतर तुझे कष्ट मी पाहिले. लोकांच्या शेतात जाऊन काम केलं तू. परिस्थितीनुसार स्वतःच्या अंगावर सोनं मोडलं. आम्ही ताईकडे राहायचो तेव्हा आठवडाभर रोजाने जाऊन शनिवारी गंगापूर बाजारच्या दिवशी यायची. जे असेल ते खायला आणायची. कधीच तुला दुखणं आलं असं मी पाहिलं नव्हतं. सारखा आमचा विचार करायची. सख्खे दीर जाऊन असताना गावावर आम्हाला घेऊन जाईल, पण परिस्थिती कधी कुणाला दाखवली नाही. तुझा जोडीदार 30 वर्षापूर्वी सोडून गेला, पण आमच्या समोर स्वतःचं दुःख कधी दाखवलं नाहीस. आम्हाला सोडून कधी कुठं नातेवाईकाकडे गेली नाहीस. शेतामधून लाकडं तोडून डोक्यावर एका दिवशी 3 ओझे घेऊन तू वाट होतीस. ते दिवस सगळे मला आठवतात. आज तुझं वय होत चाललंय हे आम्ही स्वीकारायला तयार नाही. अजून वाटतं तू तशीच असावी, पण आता तू थकली आहेस. एकटी बाहेर उचलून आता तुला आमच्या प्रेमाची गरज आहे. यानंतर आम्ही सर्व भावंडे तुझे नातू प्रयत्न करू तुला समजून घेण्याचा, तुला जिव्हाळा द्यायचा. आजपर्यंतच्या चुका आमच्याकडून झाल्या असतील, तुझं मन दुखावलं गेलं असेल, आम्हाला माफ कर. तुझ्या उपकाराची फेड आम्ही कधीच करू शकणार नाही, पण जाणीव मात्र देत राहू, नक्की राहून देऊ. आमच्या सगळ्याकडून तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा स्वभाव कडक असेल पण प्रेम आमच्यावर खूप करतेस. आता वेळ आली आहे, तो आमच्यावर केलेली काळजी, प्रेम, जिव्हाळा हा आमच्याकडून तुला वापस देतो. हॅपी मदर.